हरिमुखीचारी साधिलेल्या हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. इतकं साधं ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. हे विश्वची माझी घर. इतकं जर सांगत असतील हे विश्वची माझी घर तर किती अवघड आहे बघा अंमलात आणायला. आपल्याला आपली आळी सुद्धा घर आहे म्हणायला अवघड जातं. पुणे माझं घर म्हणून बघा बरं. आणि माऊली म्हणतात हे विश्वची माझी घर. हा माऊलींचा संदेश आपल्याला अंमलात आणायचा आहे. मानवतेचा संदेश संतांनी दिलाय. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधुवाळ खावानं देव तेथेची जाणावा. रंजल्या गांजल्यांची जो सेवा करतो तोच साधू तोच देव आहे. त्यामुळं माऊलींनी पुन्हा हरिपाठात एक सांगितलं सर्व घटी राम देहा देही एक. सगळ्यांच्या देहात एकच राम आहे. महात्मा गांधींना एक प्रश्न विचारला होता एका भक्ताने की बापूजी तुम्ही ज्या रामाचं नाव घेता ते कोणत्या रामाचं नाव घेता. त्या महात्मा गांधींनी सांगितलं मी दशरथ पुत्र रामाचं नाव घेत नाहीये. मग तो म्हटले कोणत्या रामाचं नाव घेता. आत्माराम. तो भक्त म्हणला. तर गांधीजी म्हणले दशरथ राजाने ज्या कारणामुळे स्वतःच्या मुलाचं नाव राम ठेवलं त्या रामाचं मी नाव घेतोय. मग तो राम कोणता. तो आत्माराम. म्हणून संत म्हणले देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर. जशी उसात हो साखर त्या पद्धतीने दुधात हो लोणी. हा संतांनी संदेश दिला. आपण सगळे एक आहोत. मानवतेचा संत सुफींनी संदेश दिलेला आहे. त्यामुळे सुफी संतांचे विचार आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठीच रवींद्रांना माळवतकरांनी हा जो काय दिंडीचा सोहळा गेले काही वर्ष सुरू केलेला आहे सर्व धर्मीय सर्व जातीपंथांना एकत्र घेऊन हा खरा संतांचा विचार आहे. आचार विचारांचे वारकरी वेगळे आणि देखाव्याचे वारकरी वेगळे. बोंदुगिरी वाढलेली आहे, ढोंगबाजी वाढलेली आहे आणि त्या काळामध्ये असं जो काही खरा विचार जागवण्याचं काम रवींद्रांना करतात. माझ्या दृष्टीने रवींद्रांना खरे वारकरी आहे. तर ह्या सगळ्याच्या आपण सगळेजण इथं उपस्थित राहिलात. हे जे काय महाराष्ट्राला आपण या मीडियाच्या माध्यमातून संदेश देताय एकतेचा, राष्ट्रीय एकात्मतेचा, समतेचा संदेश देताय, बंधुभावाचा संदेश देताय. आपण सगळे सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि एक घोषणा देऊया आपली. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी. इथे आता मस्जिदच्या वतीने भोजन प्रसाद अन्न प्रसाद होणार आहे. सगळ्यांनी लाभ घ्यावा.